जेव्हा मी एखादं डिझाईन करते तर त्याची रंगसंगती काय असली पाहिजे, त्याचं डिझाईन काय असलं पाहिजे, त्याचं मोटिव्ह काय असलं पाहिजे याचा मी अभ्यास करते. ही जी आहे मुनिया बॉर्डरमधली प्युअर सिल्कमधली पैठणी. आता ह्याचा जो जुना रेफरन्स होता तर ह्याच्यामध्ये जे हे मोटिव्ज आहेत आसावली पल्लूचे, ते ओरिजिनल ह्याच्यात 6 का 7 होते. इतकं ते बारीक काम केलेलं होतं ओरिजिनली. आम्ही विवर्सला विचारलं तर त्याने आम्हाला सरळ असं सांगितलं की एवढं बारीक काम करणारी व्यक्ती आता नाहीये, असे विवर्स मिळत नाही. मग आम्ही त्या 7 वरनं आम्ही 4 वर आलो. पल्लू तेवढाच आहे पण मोटिव्ह थोडे मोठे केले, त्याची रंगसंगती ठरवली आणि शेवटी हा पल्लू तयार झाला. बॉर्डर ही असावी. जनरली बॉर्डर ही रेशीम बॉर्डर असते. आता आपण इथं बघितलं, ही आपण थ्रेडवर्क मध्ये बॉर्डर केली आहे. आणि मुनिया फक्त ह्याच्यावर जे मोटिव्ज आहेत, मुनिया मोटिव्ज. मुनिया म्हणजे काय, पोपटाची चोच, त्याचं इन्स्पिरेशन म्हणून हे केलेलं आहे. तर हे फक्त जरमध्ये त्या विंटेज टाईप बनवलंय, जसं ट्रिपल मुनिया आहे, ही मुनिया आहे, हे रेशीम. हे जवळजवळ 50 वर्ष तरी गॅरंटी देतो. ह्या म्हणजे माझी जी नात असेल ती सुद्धा हौसेने नेसेल ही साडी. इतकं त्याची व्हॅलिडिटी, किंवा आईकडून मुलीला किंवा आजीकडून नातीला जसं एक जनरेशनल एखादं विंटेज गिफ्ट असतं ना, त्या टाईपमध्ये अशा साड्या असतात.